रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, पुन्हा ब्राह्मण मराठा जसं देऊळ बंद पार्ट 1, देऊळ बंद पार्ट 2, तसं पुन्हा ब्राह्मण पार्ट 2. आता किती पार्ट होणार आहेत हे देवालाच माहिती. देवा म्हणजे देवेंद्र फडणवीस नाही बरं का, देव म्हणजे ईश्वर. कालचा पुण्यातला सारथीचा कार्यक्रम, मेधा कुलकर्णी खासदार, मेधा कुलकर्णींनी स्वतःच सांगितलंय की अनेक कार्यक्रमाला मी न बोलवता जाते. न बोलवता जायच्या कार्यक्रमाला सुद्धा मला पहिल्या रांगेतली खुर्ची द्या. हा आग्रह कुठेतरी रुचणारा नाहीये. अभिमन्यू पवार आमदार, देवेंद्र फडणवीसांचे ओएसडी म्हणून ज्यांनी काम केलेले, त्यांच्यातला मराठी बाणा कुठेतरी जागृत झाला का? आणि त्यांनी मेधा कुलकर्णीला म्हणाले की मेधाताई, हा मराठा समाजाचा कार्यक्रम आहे. असं अभिमन्यू पवार म्हणतात की मी त्यांना म्हणालो की आपण आमदार खासदार सगळे मागं बसू, नरेंद्र पाटलांना समोर जागा देऊया, कारण ते महामंडळाचे अध्यक्ष आहेत. मराठा समाजातल्या तरुण होतकरू कर्तृत्ववान तरुणांचा हा सत्कार, तो सत्कार कुणाच्या हस्ते? ब्राह्मणाच्या हस्ते. पण आता अनेक लोकांचं ब्राह्मण द्वेष का ब्राह्मण प्रेम हेच मला समजणं गेलं. मित्रांनो, एका फार मोठ्या गुरुनं सांगितलं की तुम्ही जर सहज कुणाला उपलब्ध होत असताल तर तुमची किंमत कमी होते. मग मला मेधाताईला विचारायचं की मेधाताई, तुम्ही सहज उपलब्ध होत आहेत का कुठल्या कार्यक्रमाला? तुम्ही स्वतः सांगितले की मी स्वतःहून जाते. पण मी लातूर जिल्ह्यातला, मी औसेकर अण्णावय म्हणून मी आमदार अभिमन्यू पवारची बाजू घेतोय का, असा भाग नाहीये. पण माझ्या नजरेत असं आहे की आमदार अभिमन्यू पवार हा जातीवादी न करणारा माणूस आहे, असं एक माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. कारण मित्रांनो, गोव्याची निवडणूक लागली होती. या निवडणुकीमध्ये आता मी प्रचाराचे इव्हेंटचे कामं घेतो म्हणून मी आमदार अभिमन्यू पवारांना भेटलो. आमदार अभिमन्यू पवारांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं. त्या ठिकाणी मी देवेंद्र फडणवीसांना भेटलो. त्यावेळेस ते इकडं महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस उद्धव ठाकरेचं सरकार होतं. देवेंद्र फडणवीस, गोव्याची निवडणूक लागलेली होती, तिथले गोव्याचे प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीसांकडे जबाबदारी होती. आणि त्या ठिकाणी आमदार अभिमन्यू पवारांच्या एका 2 ओळीच्या पत्रानं देवेंद्र फडणवीसांनी गोव्यामध्ये तिथल्या इव्हेंटचं मी काम केलं आणि त्यामुळं आमची देवेंद्र फडणवीसांची भेट झाली, ओळख झाली. आमदार अभिमन्यू पवार जर जातीवादी असले असते, ब्राह्मण द्वेष्टा असले असते, तर त्यांनी मला पत्र दिलेलं नसतं. म्हणून एक पहिला माझा दावा आहे तो मी खोडून काढतो की आमदार अभिमन्यू पवार जातीवादी आहेत. आता मराठा समाज आणि ब्राह्मण समाज याला हा पुन्हा जाती रंग द्यायचा आहे का? का खासदार मेधा कुलकर्णींना स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी हा स्टंट करावा लागलाय का? का अभिमन्यू पवारांच्या अंगातला मराठा जागा झाला आणि त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही मागं बसा? पण मला आठवतंय
मी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो की याच अभिमन्यू पवारांच्या प्रचाराला मेधाताई कुलकर्णी पुण्याहून तातडीनं आल्या होत्या. दुपारी सभा होती आणि त्यांना संध्याकाळी लग्न अटेंड करायचं होतं. त्यांनी भाषणात सुद्धा सांगितलं की मी फक्त अभिमन्यू पवारच्या प्रेमाखातीर औषधात आलेले आहे, इथं मी सभा घेते आहे. ब्राह्मण समाजाचा मेळावा ठेवला होता आणि त्या मेळाव्यात अभिमन्यू पवारांना विजयी करा हे सांगण्यासाठी मेधाताई पुण्याहून औषधात तातडीनं आल्या होत्या. त्याचा मी साक्षीदार आहे. हे कसं आहे, सत्य आहे. पण मित्रांनो, पण कालचा जो प्रकार आहे तो प्रकार आता नंतर अभिमन्यू पवारांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. जर भावना दुखवल्या असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, हे त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. आणि आपल्याकडे सवयच आहे पत्रकारांना शिव्या द्यायच्या, आईमाई उद्धारायची, तुम्हाला मारून टाकायची भाषा करायची आणि नंतर दिलगिरी व्यक्त करायची. पुन्हा सांगायचं की मी 5-5 खून केलेले आहेत, पचवू शकतो, तू कोण, पुन्हा आला तर मारून टाकी. ही दिना पाटलाची भाषा. संजय दिना पाटील खासदार, हे काय झालंय का या खासदारांना, मला हे समजत नाहीये. मित्रांनो, आता कालच्या प्रकरणात मला हे थोडं स्टंट वाटतोय आणि या एका सीताचं भूत केल्याचं काम असं झालंय का असं मला जरा डाऊट यायला लागला आहे. कारण अभिमन्यू पवारांनी अनेक ब्राह्मणाची माणसं घडवलेली आहेत. अभिमन्यू पवारांजवळ पीए ब्राह्मण आहेत, अभिमन्यू पवारांचे नगरसेवक ब्राह्मण आहेत, अभिमन्यू पवारांजवळ अनेक ब्राह्मण लोक काम करतात. पण कोणाला असा जातीवादाचा रंग माझ्या तरी ऐकण्यात नाहीये माझ्या गेल्या 40 वर्षाच्या राजकारणामध्ये. पण आणि अभिमन्यू पवार हा नक्कीच मदतीला धावून येणारा. आता कालच आमचे मुस्लिम समाजाचे, शरद पवार गटाचे, राष्ट्रवादीचे राजा मणियार साहेब त्यांनी एक पोस्ट टाकलेली की अभिमन्यू पवार हा जातीवाद न मानणारा माणूस आहे. एका फोनवर त्यांनी ताबडतोब दीनानाथ मंगेशकरला फोन केला हॉस्पिटलला पुण्याला आणि त्या मुस्लिम समाजाचा बिचाऱ्याचा जीव वाचला. मग अभिमन्यू पवार जर जातीवादी असले असते तर त्या मुस्लिम समाजाच्या माणसासाठी त्यांनी फोन केला नसता. आणि पुन्हा फोन करून राजा मणियारला सांगितले की राजा भाऊ, मी फोन केलेला आहे, तुम्हाला तिथं सोय होऊन जाईल, तुमचा पेशंट वाचेल. पण आता प्रश्न असा आहे की कुठंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत. आता सध्या कसं झालंय, मिळेना कुठन बडविले भट. ब्राह्मण समाज ही अशी जात आहे की जी सहज बडवता येते, त्याच्यावर सहज टीका करता येते. ब्राह्मण समाजाचा कोणी पत्रकारांना आगाव बोललं की त्याला ताबडतोब लगेच ट्रोलिंग सुरू होतं, त्याला ताबडतोब शिव्या सुरू होतात. ब्राह्मण समाज हा उगाच सहज बडवता येणारा समाज म्हणजे ब्राह्मण समाज. शोषिक समाज, अग्रेसिव्ह नाही आहे, आक्रमक नाही आहे. आता खरं तर ही सगळी ब्राह्मण समाजाची स्वतःला नेते मंडळी समजून घेतात ना, अध्यक्ष वगैरे, काय देशाचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे अध्यक्ष, जिल्ह्याचे अध्यक्ष, राज्याचे अध्यक्ष, शहराचे अध्यक्ष. एकाच तरी स्टेटमेंट आहे का मेधाताई कुलकर्णी बद्दल? कारण ह्या ब्राह्मण समाजामध्ये भाऊच भावाचा वैरी आहे मित्रांनो. सगळ्यात जास्त जळण जर कोणाला सुटत असेल या ब्राह्मण समाजामध्ये तर सख्या भावाला सुटतं. मी नेहमी म्हणतो की बामणाचं हाड भीतीला नसावं. आता मी स्वतः ब्राह्मण आहे, पण हे मी का सांगतो, कारण मी अनुभव असे घेतलेले आहेत. एक उदाहरण सांगतोय मी तुम्हाला की आमचा ब्राह्मण समाजाचा एक वकील आहे, त्याच्या ओळखीनं मी एका बिल्डरला 7.5 लाख रुपये 4 वर्षापूर्वी दिले होते की त्याच्यातलं मला एखादा 1 BHK फ्लॅट घ्यायचा आहे म्हणून. का तर त्या ब्राह्मण समाज आपला माणूस आहे म्हणून त्या वकिलामार्फत आम्ही त्याला पेमेंट केलं. त्या बिल्डरनं बिल्डिंग तयार झाल्या ज्यावेळेस त्याला रेट वाढून मिळेल असं तोंडाला पाणी सुटलं त्या बिल्डरच्या. हा सडकछाप बिल्डर आहे लातूरचा, सडकछाप. त्या सडकछाप बिल्डरला आम्ही प्रेमानं पैसे दिले आणि या वकिलानं त्या बिल्डरची बाजू घेतली आणि 3-3.5 वर्ष माझे 7.5 लाख बिनव्याजी वापरून बिल्डिंग तयार झाल्यास मला पैसे परत केले. मी काही करू शकतो, पण मला वाईट ह्याचं वाटलं की हीच ब्राह्मण, आपण आपले माणसं म्हणून त्यांच्याकडे जातो, आपण आपले माणसं म्हणून जवळ जातो की हा ब्राह्मण आहे, हा माझा. अरे कशाचा तुझा? हे सगळे लाळगोटे ब्राह्मण. कारण ब्राह्मण समाजावर
आणि जिथं ब्राह्मण समाजावर ट्रोल व्हायला लागतं तिथं ह्यांच्यातलं हिंदुत्व जागे होतं. मग पुन्हा ह्यांचे आम्ही संघाचे, आम्ही जनसंघाचे, आम्ही हे सगळं चालू होतं. पण मित्रांनो, माझं एक स्पष्ट मत आहे की हा पुन्हा ब्राह्मण मराठा वाद लावू नये. आमचे औशाचे आमदार अभिमन्यू पवार हे जातीवादी नाहीत, हे मी छाती ठोकपणे सांगतो. कारण अत्यंत होतकरू वर्ग आहे. अगदी लहान वयामध्ये तो मुख्यमंत्र्यांच्या जवळ गेला. आज फडणवीसांच्या किचन कॅबिनेटमध्ये त्याचं नाव आहे. म्हणजे तो अगदी विश्वासू माणूस आहे आणि सहज उपलब्ध होणारा आमदार म्हणजे अभिमन्यू पवार. एक माझं असं प्रामाणिक मत मी आज व्यक्त करतोय मित्रांनो. फक्त माझं असं मत आहे की ब्राह्मणांनो, उगीच काहीतरी असं द्वेष निर्माण करू नका. कारण मागे एकदा असाच द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न झाला की कोणीतरी सांगितले की 3 मिनिटात आम्ही सगळे ब्राह्मण कापून टाकू. आला होता मागे एकदा असा वाद. तर हे ब्राह्मण कापायला सोपे, ब्राह्मण बडवायला सोपे, ब्राह्मण ट्रोल करायला सोपे. ब्राह्मण हा तुम्हाला विश्वास संपादन करायला सोपे आणि विश्वासघात करायलाही सोपे तो ब्राह्मण. फक्त माझं एक हात जोडून सर्वांना विनंती आहे की या प्रकरणाला जास्त मीडियानं सुद्धा फोकस करून कुठंतरी ब्राह्मण मराठा वाद निर्माण होऊन जातीय सलोख्यामध्ये विष पेरायचं काम कोणत्याही चॅनलनं करू नये, कोणत्याही पत्रकारांनी करू नये. कारण एक फार छोटी गोष्ट आहे आणि याचा खुलासा आमदार अभिमन्यू पवारांनी केलेला आहे. आता तुम्ही म्हणताल हा अभिमन्यू पवारांचा समर्थक आहे का? मी कोणाचा समर्थक नाहीये. माझं चॅनल कोणत्या पक्षाला बांधील नाही, माझं चॅनल कोणत्या नेत्याला बांधील नाही. फक्त आपलं चॅनल आहे स्पष्ट, बिनधास्त आणि सटीक बातम्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं योग्य विश्लेषण. मला कुठंतरी काल हा जो मेधाताईंचा संताप आहे, त्यांचं जे रडू, त्यांचं प्रेस कॉन्फरन्स, त्याचं अभिमन्यू पवारावर आरोप का त्यांना पण आता मला एवढं माहिती आहे की देवेंद्रजी फडणवीस कच्च्या कानाचा माणूस नाही आहे. देवेंद्र फडणवीस साहेब हे अत्यंत हुशार, चाणाक्ष आणि बुद्धिमान माणूस आहेत. 2च ब्राह्मण चाणाक्ष बुद्धिमान ह्या पूर्ण देशामध्ये मी बघितले की एक देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी साहेब. आणि हे दोघंही सांगतात की ब्राह्मणांचं काम राजकारण नाही. आम्ही अनावधानाने याच्यात आलो कारण ब्राह्मणाच्या पाठीशी जात नाही, ब्राह्मणाच्या पाठीशी भाऊ नाही, ब्राह्मणाच्या पाठीशी समाज नाही, ब्राह्मणाच्या पाठीशी नातेवाईक नाही, ब्राह्मणाच्या पाठीशी कोणी ब्राह्मणाच्या पाठीशी नाही. एखाद्या ब्राह्मणाचं संकट आलं तर या ब्राह्मणाला वाचवायला कुणीही येत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून आणि मी एक पाहिलं की काही शेंबडे लोक सुद्धा आता ब्राह्मणावर टीका करायला सुरू केलेले आहेत. आता आजकाल मी फार ऐकायला लागलो शिंडी, जानवं, बामण. का हो? एक महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहे म्हणून तुम्ही ब्राह्मणाला टार्गेट करता कशामुळं? ब्राह्मण समाजाला टार्गेट का, हा माझा प्रश्न आहे मित्रांनो. जे कोणी हे समाजामध्ये जातीयतेचं विष पेरण्याचं काम करतायत त्यांना माझं एकच सांगणं आहे की कृपा करून थांबवा. काही बिगडी लोक आहेत की ज्यांना मराठा समाजाचा फार मोठा अभिमान आहे, त्यांनी सुरू केलं ब्राह्मणांना बडवायला. ट्रोलिंग चालू झालं आणि ब्राह्मण समाजाने सुद्धा थोडंसं ब्राह्मणाच्या नेत्यांनी जिथं आपल्याला सन्मान आहे, जिथं आपल्याला मान आहे, जिथं आपल्याला निमंत्रित केलेलं आहे तिथं जाऊन सन्मानानं बसायचं ना. तुम्ही सांगितले की निमंत्रण असू नसून आम्ही जात असतो, पण आता ते तर सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला एकच शब्द वापरला, मिळेना कुठं बडविले भट. तर आता अजून किती भट बडविणार आहेत, अजून कोण बडविणार आहेत बघूया मित्रांनो. पण काही मी एक बघितलं की त्यांना त्यांच्या त्या मराठा समाजातच किती मान आहे की जे आता मराठा समाजावर व्याख्यान देत सुटायला लागलेत काही बुद्धिवंत. हो, स्वतःला बुद्धिवंत समजणाऱ्यांचे फ्रॉड, स्वतःला बुद्धिवंत समजणारे, आम्ही मराठा समाजाचे उद्धार करते आहेत म्हणणारे आज लोकांना आपले अकलेचे दिवे पाजाळायला लागलेले आहेत.
अरे त्याच लोकांना तुम्ही कसं फसवलेलं आहे, त्याच लोकांना तुम्ही किती टोप्या घातलेल्या आहेत हे सगळं जगाला माहिती आहे. त्यामुळं जातीवादाचं विष पेटू नये, ब्राह्मण मराठा असा वाद लावू नये. मी पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, स्पष्ट सांगतो, कालची पुण्यातली घटना ही एक समज गैरसमजातून झालेली असावी. मी मेधाताईचे वाचलं, अभिमन्यू पवारांचं वाचलं. कुठेतरी हा समज गैरसमज दूर होऊन पुन्हा मेधाताईंनी अभिमन्यू पवारांना राखी बांधावी आणि त्यांचं हे बहीण भावाचं नातं, जातीय सलोख्याचं नातं असंच कायम राहावं, याच भावना ठेवून आपण आजच्या विषयाला विराम देऊया. मित्रांनो, फक्त मला एवढं असं वाटतं की आता हे पुन्हा बामण भट, बडविले भट, मी पुन्हा पुन्हा म्हणतो की उठणं मिळणं कुठं बडविले भट, बस कुण नाही सापडला बडव. तर हे जरा बंद करा. आणि एक लक्षात ठेवा, तुम्हाला ब्राह्मण पोराची पत्रिका बनवायला चालतो, तुम्हाला ब्राह्मण पोराच्या लग्नाला चालतो, तुम्हाला ब्राह्मण तुमच्या श्राद्धा पक्षाला चालतो, तुम्हाला ब्राह्मण तुमची पिंडदान करायला लागतो, तुम्हाला ब्राह्मण तुम्हाला मशानात अग्नी द्यायला लागतो, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ब्राह्मण लागतो. ब्राह्मण कार्यकर्ता म्हणून वापरायचं आणि पुन्हा तो ब्राह्मण आहे म्हणून त्याला दूर ठेवायचं. असे काही मी राजकारणी लोक पाहिलेले आहेत मित्रांनो, की ज्यांच्या सतरंजा 30-40 वर्ष उचलत शेवटी फळ काय काहीच नाही. असे काही निस्वार्थ ब्राह्मण मी बघितलेले आहेत. आणि काही ब्राह्मण तर असे आहेत की आपल्याच ब्राह्मणाच्या डोक्यावर पाय ठेवून बोकांडी बसणारे ब्राह्मण मी बघितलेले आहेत. त्यामुळं हे जाती त्याचं विष थांबवावं. आणि पुन्हा एकदा मी सांगतो की देवेंद्र फडणवीस तसे हुशार आहेत, चाणक्य आहेत, बुद्धिवान आहेत, की ते जरी त्यांच्या मनात अभिमन्यूबद्दल विष पेरण्याचं काम कोणी करत असेल ते थांबवावं. कारण शेवटी ही सगळी लोक आपली आहेत, आपण आहोत. उद्या गरज पडली तर हेच अभिमन्यू एखाद्या चांगल्या कामाला धावून येणारा हा अभिमन्यू पवार आहे. मी पुन्हा पुन्हा त्याचं कौतुक का करतो मित्रांनो, कारण मी बराच वेळा त्यांचा अनुभव घेतलेला आहे. की आता लांब कशाला औशालेकर रोडचं काम उद्घाटनाचं होतं, त्या ठिकाणी सहज मी त्या ठिकाणी गेलो होतो. माझी म्हणजे मी काही त्या कार्यक्रमाला म्हणून गेलो, पण अभिमन्यू पवारांनी मला पाहिलं आणि मला पाहिल्याबरोबर म्हणाले, औसेकर तुम्ही पण एक नारळ फोडा इथं रस्त्याच्या. म्हणजे हे हे मला सांगा, त्यांच्या मनाचा ब्राह्मणाविषयी असा द्वेष असला असता तर आमदार अभिमन्यू पवार असे वागले असते का? नक्कीच नाही. त्यांनी विचार केला असता, अरे हे औसेकर बामण आहे, जाऊ द्या त्याला. तसं नाही, त्यांनी बोलून घेतलं, नारळ फोडा म्हणाले. असा हा आमचा मराठवाड्याचा सुपुत्र आणि औशाचे आमदार अभिमन्यू पवार. तुम्ही तुमचं स्टेटमेंट जे दिले त्याला अनुसरून आम्ही केलेला हा आजचा युट्यूब आहे. कदाचित कुणाला आवडणार आहे, कोणाला नाही आवडणार आहे, पुन्हा आमचेच बामणं आम्हाला बडवायला सुरुवात करणार आहेत हे आम्हालाही माहिती आहे. पण जे खरं आहे तेच आपल्याला बोलायचं आहे, म्हणून गाजतोय रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल. धन्यवाद. आपण पाहत आहात सत्य बातम्याचं सखोल विश्लेषण, रत्नाकर न्यूज.